नमस्ते, मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आज रोजी आम्ही करमाळा पोलिसांकडून जो गुन्हा 24 तासात उघडकीस आणलेला आहे त्याच्याबाबतची प्रेस नोट देत आहोत। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की दिनांक 12/4/2026 रोजी केम या गावातील दत्तात्रय देवकर यांच्या शेतीमध्ये विहिरीच्या भरावाच्या कडेला एक अनोळखी मृतदेह सापडलेला होता। सदर बाबत अधिक चौकशी करता तो मृतदेह मल्हारी पोपट कांबळे वय 38 वर्ष राहणार केम यांचा असल्याची माहिती मिळाली होती। सदर बाबत अकस्मात मयत क्रमांक 38/2026 दाखल होते आणि सदर मयताची चौकशी हे आमचे सपोनी श्री पोपट टिळेकर साहेब हे करत होते। सदर चौकशी करत असताना अधिक चौकशी केली असता यामध्ये असं निष्पन्न झालं होतं की सदर मयताचा खून हा त्याची बहीण शीतल राजू केंगार, त्याचा दाजी राजेश बापू केंगार यांनी केलेला असून सदर ठिकाणी मैताला मोठ्या प्रमाणात दारूचं व्यसन होतं आणि तो रोजच येऊन भांडण करत असे। रोजच्या भांडणाला वैतागून त्याची बहीण शीतल राजू केंगार यांनी त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला होता आणि दाजी राजेश बापू केंगार यांनी त्याला मृतदेह साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंगावरती खांद्यावरती नेऊन देवकर यांच्या शेतीमध्ये टाकण्यासाठी मदत केली होती। सदर बाबत अधिक तपास करून आम्ही दोन्ही इस्मांना म्हणजे शीतल राजू केंगार आणि राजेश बापू केंगार यांना अटक केलेली आहे। सदरचा तपास सध्या चालू आहे। 3 दिवसांची आरोपींची PCR मिळालेली आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर, आमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनी पोपट टिळेकर, श्रेणी पोसई श्री जाधव, त्याचप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, अप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, मनीष पवार, वैभव टेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे आणि अमोल रणजित यांनी केलेले आहे।